सार्थश्री ज्ञानेश्वरी अध्याय 13. ओम नमो भगवते वासुदेवाय. जयांचे केलिया स्मरण, सकळ विद्यांचे अधिकरण. तेची वंदू श्रीचरण, श्री गुरूंचे. जयांचे नि आठवे, शब्द सृष्टी अंगवे. सारस्वत आघवे जिव्हे सिये. वक्तृत्वा गोडपणे, अमृता ते पारुखे म्हणे. रस होती ओळंगणे अक्षरांसी. भावाचे अवतरण, अवतरविती खूण. हाता चढे संपूर्ण तत्वभेद, श्री गुरूंचे पाय. जय हृदय गिवसूनी ठाय, ते एवढे भाग्य होय उन्मेषासी. ते नमस्कारून आता, जो पिता महाचा पिता. लक्ष्मीचा भरता ऐसे म्हणे. तरी पार्था परिसिजे, देह हे क्षेत्र म्हणिजे. जो हे जाणे तो बोलिजे, क्षेत्रज्ञेथ. जयांचे स्मरण केले असता शिष्यांच्या ठिकाणी सर्व विद्या येऊन राहतात. त्या श्री गुरुचरणांना मी वंदन करतो. जयांच्या स्मरणाने काव्यशक्ती अंगी येते आणि जिव्हाग्री सर्व परींचे रसाळ वक्तृत्व उपस्थित होते. त्यांच्या स्मरणाने वक्तृत्वाच्या गोडपणापुढे अमृतही फिके पडते आणि प्रत्येक अक्षरागणिक रस सेवेकऱ्याप्रमाणे हात जोडून उभे राहतात आणि उद्दिष्ट अर्थाची खुलावट होऊन रहस्यज्ञानाचे वर्म कळते व संपूर्ण आत्मबोध हाती पडतो. असे श्रीगुरु चरण कवळून जेव्हा अंतःकरण स्थिर होते तेव्हाच ज्ञानप्रकाश एवढ्या वैभवाला चढतो. म्हणून त्या गुरुचरणांना नमन केल्यावर आता जगाच्या पितामहाचे म्हणजे ब्रह्मदेवाचे जे जनक असे जे रमावल्लभ श्रीकृष्ण काय म्हणाले ते सांगतो. अर्जुना, श्रवण कर. देहाला क्षेत्र असे नाव आहे. या क्षेत्राचे ज्ञान ज्याला होते तो क्षेत्रज्ञ समजावा. श्रीराम श्रीराम श्रीराम.